नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम 2025 मध्ये तुम्ही जर पीक विमा भरत असाल तर काही महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. खरीप हंगाम 2025 पासून राज्यांमध्ये सुधारित पीक विमा राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ₹1 असलेली पीक विमा योजना बंद करून आता राज्य सरकारने सुधारित पीक विमा योजना राबवली जात आहे. ज्या शेतकऱ्यांच्या हिश्श्याचा हप्ता भरून शेतकऱ्यांना ज्यामध्ये सहभाग नोंदवायचा असेल 2024च्या खरीप व रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस पॉलिसी निर्माण करण्यात आलेली आहे. ही एक बाब निदर्शनास आलेली आहे, ज्यामुळे त्यांच्यावरती चौकशी लागलेली मोठ्या प्रमाणात पॉलिसी यांच्यामुळे बाद करण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवरती खरीप हंगाम 2025 मध्ये अशा बाबी घडू नयेत म्हणून शासनाच्या माध्यमातून काही खबरदारी घ्यायला सुरुवात आलेली आहे. याचबरोबर अशा जर काही निदर्शनास आल्या त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आली असं आता शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. पीक विमा योजनेच्या सुधारित GR निर्गमित करण्यात आल्यानंतर हा पीक विमा योजनेच्या अंतर्गत नियमावली देण्यात आलेली आहे. म्हणजेच की पीक विमा भरलेला आहे, ज्यामध्ये तफावत आढळली. शेतकऱ्यांना पीक विम्याची जी काही पॉलिसी आहे ती रिजेक्ट करण्यात तरतूद आहे. अर्थात ती पॉलिसी बोगस पॉलिसी आहे गृहीत धरून ती पॉलिसी तत्काळ बंद केली जाणार आहे. याचबरोबर एखाद्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून फार्मर ID माध्यमातून हा पीक विमा भरला जात आहे, ज्यांच्यामुळे आता यांच्यामध्ये क्षेत्राची तफावत इत्यादी बाबी दिसून येणार आहेत किंवा कारण थोडं शक्य होणार आहे. परंतु या ठिकाणी आता यांच्यामध्ये काही पर्याय शोधल्या जात आहे. म्हणजेच की आता हे प्रकरण यांच्यामध्ये पीक विमा भरायचा प्रयत्न केला गेला. अशा प्रकारच्या बाबी निदर्शनास आल्या. शेतकऱ्यांना ब्लॉक लिस्टमध्ये करण्याची तरतूद सुद्धा आता नव्यानं करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे एखादे बोगस पॉलिसी क्रिएट करणारा किंवा बोगस पीक विम्याचं प्रकरण करणारा निदर्शनास आला तर अशा शेतकऱ्यांचा फार्मर ID, अशा शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे देखील 5 वर्षासाठी ब्लॉक लिस्टमध्ये केलं जाणार आहे. कुठल्याही प्रकारचा कृषी योजनांचा लाभ असेल, पीक विम्याचा लाभ असेल, अतिवृष्टीसारखे अनुदान असतील, अशा प्रकारच्या शेतकऱ्याला पुढील 5 वर्षाच्या काळामध्ये दिले जाणार नाहीत. याच व्यतिरिक्त सुद्धा काही कारवाई तरतूद करण्यात शासनाच्या माध्यमातून विदर्भातील आणि यांच्यामुळे पीक विमा जर भारत असेल तर शेतांमध्ये लागवड केलेल्या पिकाचा पीक विमा भरत असताना 31 जुलै पर्यंत याचे पीक विमा भरण्याची तारीख आहे. म्हणजेच की गडबड करू नका. पीक विमा प्रत्यक्षात शेतामध्ये लागवड केलेले आहे तेवढ्याच क्षेत्राचा आणि पिकाचा देखील पीक विमा भरण्याचा प्रयत्न पीक विमा करण्यात आलेला आहे. म्हणजेच की आता पाहण्याचा डाटा हा फार्मर ID ला जाणार आहे. फार्मर ID ला लिंक असलेला डाटा हा सर्व योजनांसाठी सर्व पोर्टलला वापरला जाणार आहे. तुम्ही जर फार्मर ID काढलेली नसेल तर फार्मर ID लवकरात लवकर काढून घ्या, कारण शेतीविषयक कुठल्याही सर्व योजनांसाठी आता फार्मर ID आवश्यक असणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.